हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मधुबाला बॅक पार्टची कटिंग केली होती. तर आता मधुबाला ब्लाऊज फ्रंट पार्टची कटिंग करणार आहे. तर तुम्हाला मी इथं मेजरमेंट दाखवते. तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो ताईंनो, त्यामुळे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बॅक पार्टची कटिंग केली होती. आता फ्रंट पार्टची कटिंग करतोय. तर हे बघा, हे मेजरमेंट आहे. ब्लाऊजची उंची आहे 15, फुल शोल्डर आहे 14.5, छाती 33.5 आहे, कमर 29, शोल्डर टू अपेक्स 9.5, अपेक्स टू अपेक्स 7 आहे, पुढचा गळा 6.5 आहे, मागचा बेल्ट 4.5 आहे, तयार शोल्डर 2.5 इंच आहे, बाही 10.5ची आहे, दंडघेर 10 आहे. तर या मेजरमेंटनुसार आपण फ्रंट पार्टची कटिंग करणार आहोत. तर चला आता कटिंग करूया. व्हिडिओ नीट बघा, शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. स्किप करत नका जाऊ ताईंनो. तर हे बघा, वरती मी एक स्ट्रेट लाईन देऊन घेते अगोदर. आता शोल्डरची मार्किंग करायची. आपलं शोल्डर आहे 14.5, त्याचं निम्म झालं 7.25 इंच. तर हे बघा, फोल्ड बाजूकून टेप ठेवायचा आहे आणि 7.25 वर मार्किंग करायची. हे बघा, इथं 7.25 मार्किंग करते. त्यानंतर इथून आपल्याला 1 इंच डाऊन जायचं आहे. हे बघा, इथून 1 इंच डाऊन जायचं आहे, ते मार्क करते. त्यानंतर बघा, इकडनं फोल्ड बाजूकून 2.5 इंच गळारुंदीचं माप टाकायचं आहे. बघा इथं. आता 1 इंच डाऊन, हे 2.5 इंच, तुमचं छातीचं माप कोणतंही असू द्या, कंपल्सरी 1 इंच डाऊन आणि इकडनं गळारुंदी 2.5 इंच. आता हे स्केलने जोडून घेऊ आपण अगोदर. त्यानंतर बघा, आपल्याला इथं आर्म होलची मार्किंग करावं लागेल. आर्म होलच्या मार्किंगसाठी आपल्याला आता बॅक पार्ट आपला बॅक नेक होता, आता फ्रंट आपला डीप नेक आहे. तर आपल्याला इथं डीप नेकचा चार्ट बघावं लागेल. ते मी इथून तुम्हाला चार्ट दाखवते. तर हे बघा, हा डीप नेक फॉर्म्युला आहे. आपली चेस्ट किती आहे 33.5. तर कोणत्या लाईनमध्ये येते? दुसऱ्या लाईनमध्ये येते. तर किती याचे? तर हे बघा, दुसऱ्या लाईनमध्ये येते. तर 33.5 भागिले 6, त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे अर्धा इंच, 0. तर किती झालं? 6 इंच. तर हे बघा, आता इथून डाऊन गेलोय, तिथूनच आपल्याला मार्किंग करायची. हे बघा, इथून जिथून 1 इंच डाऊन गेलोय तिथून टेप ठेवून मी इथं 6 इंच मार्किंग करते. सरळ लाईन देऊन घेऊया. आता बघा, डीप नेक आहे. डीप नेकला आपण लुजिंग किती देतो? 1.5 इंच. बॅकला किती दिली होती? 2.5 इंच, कारण बॅक नेक आहे त्यामुळे. आता पुढचा डीप आहे त्यामुळे आपण 1.5 इंच लुजिंग देणार. तर आपली चेस्ट किती आहे? 33.5 अधिक 1.5 किती झालं? 35. त्याला भागिले 4 करायचे. किती झालं? 8.25. तर हे बघा, इथून आपल्याला फोल्ड बाजूकून टेप ठेवायचा आहे आणि 8.25 मार्किंग करायची. इथं परत शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच. त्यानंतर बघा, आपल्याला इथं आता शोल्डर मायनस करावं लागेल, कारण डीप नेक आहे. डीप नेकला आपण शोल्डर मायनस करतो. तर त्यासाठी आपल्याला काय लागेल? चार्ट बघावं लागेल डीप नेक शोल्डर मायनसचं. तर आपलं शोल्डर किती आहे रेडी? 2.5 इंच. तर हे बघा, हा घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, 2.5 इंच आपलं शोल्डर आहे. तर 2.5 इंच शोल्डर आहे. तर आपल्याला आपला नेकचा पॅटर्न कोणता आहे? स्वीटहार्टमध्ये येतो आपला नेक पॅटर्न. ते बघा, स्वीटहार्ट नेक आहे आपला. तर आपला पुढचा गळा किती आहे? 6.5 आहे. नेकचा डीप किती आहे? 6.5. तर कोणत्या आहे बघा, या लाईनमध्ये येते 6 ते 7 मध्ये. त्यानंतर नेकचा पॅटर्न स्वीटहार्ट नेक. तर किती मायनस होतं आहे? 1.5 इंच मायनस होतं आहे. तर आपलं शोल्डर किती आहे? 14.5. त्याच्यातून मायनस करायचं आहे 1.5 इंच. किती झालं? 13. त्याला भागिले 2 करायचं आहे. किती झालं? 6.5. तर आपलं शोल्डर किती आलं आहे? 6.5.
तर इथून आपल्याला 6.5 मार्किंग करायची. बघा इथून फोल्ड बाजूकडून टेप ठेवायचा आहे, 6.5 मार्किंग करायची. छातीच्या लाईनवर पण सेम तशीच मार्किंग करायची 6.5. सरळ लाईन देऊन घेऊया. त्यानंतर या लाईन्स आपल्याला सेंटर काढायचं आहे. सेंटर एक मार्क करायचे. जिथे सेंटर काढलाय तिथून 2 लाईन इतका आतमध्ये यायचे. इथं क्रॉसमध्ये मार्किंग करायची 1.5 इंच. बॅकला केली ती आपण 1 इंच. आता आपण फ्रंटला करणार आहे 1.5 इंच. फ्रेंच काऊने आर्महोलचा शेप देऊन घेऊ. फ्रेंच कर्व व्यवस्थित सेट करून आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. आर्महोलचा शेप देऊन घेतलाय. त्यानंतर बघा आता इथून जे शोल्डर आहे 2.5 इंच ही क्रॉसमध्ये लाईन जे मायनस झालेली लाईनपासून ते 2.5 इंचापर्यंत आपल्याला ह्या लाईनचा सेंटर काढायचा आहे. ते बघा सेंटरवर एक मार्क करते. सेंटरवर एक मार्क केल्यानंतर टेप आपल्याला असा ठेवायचा आहे बघा, सेंटरला लावून. त्यानंतर आपल्याला पुढच्या गळ्याची मार्किंग करायची. आपला पुढचा गळा किती 6.5. तर हे बघा इथं 6.5 मार्किंग केली. तर आपलं शोल्डर टू अपेक्स किती आहे 9.5. तर त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 10 मार्किंग करायची. त्यानंतर ब्लाऊजची उंची किती आहे आपली, ब्लाऊजची उंची 15 इंच आहे. तर आपण फ्रंटला 1.5 इंच प्लस करत असतो, कारण ब्लाऊजची लेंथ कमी नाही हो, त्यासाठी आपण किती इंच प्लस करतो फ्रंटला 1.5 इंच, बॅकला 1 इंच करतो आणि फ्रंटला 1.5 इंच. तर 1.5 इंच इथं 15 आहे तर 16.5 मार्किंग केली. आता आपण हे सर्व सरळ लाईन देऊन घेऊ. त्यानंतर इथं पण, त्यानंतर इकडे पण. त्यानंतर बघा आता आपल्याला इथे जेवढं मायनस झालं आहे इकडे पण तेवढंच मायनस करायचं आहे. इकडे किती म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल हे वेळ चेक करायचं. इथे किती 1 इंच मायनस होते, तर इकडे देखील सेम तेवढंच मायनस करायचं आहे. स्केलने जोडून घेते. त्यानंतर आपल्याला रेडी शोल्डर टाकायचं. आपलं रेडी शोल्डर किती 2.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 3.5 मार्किंग केली. आता इथं किती आहे 3 इंच आहे, तरी इथं आपण 3 इंच घेणार आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही अर्धा इंच प्लस देखील करू शकता, पण मी जेवढं आहे तेवढेच घेते. त्यानंतर आपण बॉक्स बनवून घेऊ. त्यानंतर बघा आता स्केल आपल्याला अशी ठेवायची. आपली ही छातीची लाईन आहे ना, हिच्या अर्धा इंच वरती ठेवायची. आता तुमचा गळा जे स्केलच्या खाली जात असेल तर तुम्हाला वरतून 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. स्केलवर जरी असेल तरी 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. तर हे बघा आपला गळा कुठे येतो आहे, हे बघा इथे. तर आपला गळा स्केलच्या खाली जातो आहे, त्यामुळे आपल्याला वरतून 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. हे बघा त्यानंतर बघा आपले शोल्डर थोडे क्रॉस असतात, सरळ नसतात, त्यामुळे इकडे बघा 1 लाईन किंवा 2 लाईन इतकं असं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं. आता हे आपलं गळ्याचा शेप देखील देऊन देऊ. तर हे बघा इथून आपल्याला असा सेंटर काढायचं आहे. हे बघा इथं जी आपण लास्टवाली शोल्डरची लाईन मारली तिथं सेंटरवर एक मार्क करायचा. पुन्हा इथून एक खाली सेंटर काढायचा. आता बघा इथून आपण थोडीशी अशी डॉट डॉटवाली
लाईन देऊन घेऊ आणि फ्रेंच कवने गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा. फ्रेंच गळ्याचा आकार देऊन घेतला. आता बघा आपण खाली प्रिन्सेस कटचा आकार म्हणजे मग अलच पॅटर्न ड्रॉ करणार आहे. त्यासाठी आपल्याला मेजरमेंट टाकायचे आहे. तर हे बघा आता हे शोल्डर टू अपेक्स आहे, त्याच्यावर आपल्याला अपेक्स टू अपेक्सची मार्किंग करायची. आपला अपेक्स टू अपेक्स किती आहे? 7 इंच. 7चा अर्ध किती झालं? 3.5. तिथं 3.5 मार्किंग करते. आता इथं जेवढी केली तेवढी कमरच्या लाईन अर्धा इंच कमी करायचं आहे. तर इथं 3.5 केली. आता मी इथं 3 इंचावर करते. त्यानंतर बघा इथं आपल्याला टक्स घ्यायचं आहे. आपल्या साईजनुसार आपला टक्स किती येतो ते आपल्याला चार्टमध्ये बघावं लागेल. ते बघा मी तुम्हाला चार्ट दाखवते. आपल्याला साईजनुसार टक्स घ्यायचं असतं. ते बघा हा टक्स चार्ट आहे. तर आपली छातीचं माप किती आहे? 33.5. कोणत्या लाईनमध्ये येते? पहिल्या लाईनमध्ये येते. तर आर्महोलचा टक्स किती? 1.25 इंचाचा आणि कमरचा टक्स किती आहे? 2.5 इंचाचा. तुमचं जर 36 असेल तर दुसऱ्या लाईनमध्ये येईल. आर्महोलचा टक्स 1.5 इंचाचा येईल आणि कमरचा टक्स 3 इंचाचा येईल. तर तुमचं जी साईज आहे त्या साईजमधला फॉर्म्युला घ्यायचा आहे. आता आपला किती येतो आहे? 2.5 इंच आणि आर्महोलचा 1.25 इंच. आपल्याला इथं किती मार्किंग करायची? 2.5 इंचावर. त्यानंतर ती मार्किंग आपण इथे जोडून घेऊ शोल्डर टू अपेक्सच्या मार्किंगला. त्यानंतर इकडे देखील पुन्हा चेक करून घेते. त्यानंतर बघा आता आपल्याला इथं कमरची मार्किंग करायची. आपली कमर किती आहे? 29. कमरमध्ये लुजिंग द्यायची नाही. डायरेक्ट डिवाइड 4 करायचे म्हणजे भागिले 4 तर किती आलं? 7.25. तर इथून आपल्याला कमरची मार्किंग करायची. इथे मी 7.25वर कमरची मार्किंग करते. त्यानंतर बघा आपला टक्स किती आहे? 2.5 इंचाचा. टक्स आपला मायनस होणार आहे त्यामुळे आपल्याला टक्सचं पण मार्जिन घ्यावं लागेल. तर 2.5 इंचाचं टक्स आहे. तर 2.5 इंचाच्या टक्सची पण मार्जिन घेतली. परत पुढं शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच. आता बघा लक्षात ठेवा 2.5 इंच आपण टक्स मायनस होणार आहे त्यामुळे टक्सचं मार्जिन घेतलं आणि ही आपली शिलाई मार्जिन आहे. आता हे स्केलने आपण जोडून घेऊ. त्यानंतर बघा ही जी लाईन आहे हिचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. सेंटरवर एक मार्क करायचं आहे. पुन्हा एकदा इथून वरती एक सेंटर काढायचं आहे. म्हणजे ह्या लाईन आपल्याला 3 सेंटर काढायचे. हे बघा असंच मी असं खाली घेते फोल्ड टेप आणि इथं पण मार्क करते. म्हणजे ह्या लाईन आपल्याला 3 सेंटर काढायचे. आता सर्वात खालच्या सेंटरपासून अर्धा इंच बाहेर मार्क करायचं आहे. मधल्या सेंटरपासून 2 लाईन इतकं बाहेर करायचं आहे मार्किंग. वरच्या काहीच नाही. आता बघा हे आपण स्केलनी मार्किंग जोडून घेऊ. त्यानंतर इकडे बघा अशा पद्धतीने जोडून घ्यायचे. आतमध्ये एक लाईन इतका असा शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला ह्या लाईन दोन्ही पण चेक करावं लागेल. तर हे बघा ही किती आहे आपली? 6.5. तर आपल्याला ही पण तेवढीच पाहिजे. तर हे बघा इथून अशी 6.5वर व्यवस्थित ठेवून ते किती आले? अर्धा इंच. तर इथं अर्धा आलंय त्याच्या डबलनी इकडे करायचे. त्यानंतर वरती आर्महोलमध्ये देखील इथे जेवढं अर्धा इंच आलंय तेवढे इथं मार्क करायचे. त्यानंतर बघा इकडे देखील तेवढंच करायचं आहे अर्धा इंच. तर आपण हे सर्व जोडून घेऊ. हे देखील जोडून घ्यायचे. त्यानंतर बघा इथलं पण स्केल आपल्याला ह्या फिटिंगच्या लाईनला अशी टच करून ठेवायची आहे बघा अशा पद्धतीने.
आणि इकडं असं मार्किंग करायची. आता आपल्याला आर्महोलमधला टक्स घ्यायचा आहे. आता हा किती घेतला आपण 2.5 इंचाचा. आता याचा निम्मा किती घ्यायचा इथं 1.25 इंच. तर हे बघा छातीच्या लाईनवर टेप असा ठेवत न्यायचा आहे. जिथं टच होतं आहे तिथं मार्क करायचं. आता ह्या 1.25 इंचाचं आपल्याला अर्ध करायचं आहे. ते अर्ध या मार्किंगच्या वरती मार्किंग करायचं आहे. त्यानंतर बघा गॅप अर्धा इंचाचा सोडून आपल्याला असं हे बघा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे. तर 1.25 इंच इथं मार्क होते म्हणजे पूर्ण टक्स आपल्याला 1.25 इंचाचं घ्यायचं आहे. आता आपण ते जोडून घेऊ. हे बघा आता आपले हे दोन्ही टक्स आपल्याला मोजून घ्यायचे. तर हा किती आपला 6 इंच. तर हा देखील तेवढाच पाहिजे. तर हा थोडा बाहेर जातोय. तर जेवढा जातोय तेवढा आपल्याला जाऊ द्यायचा आहे. त्याच्यावर मार्क करायचं आहे. स्केलने इथं खाली हे बघा अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. नवीन आर्महोलचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे. आता हे बघा दुसऱ्या पेनने मी आर्महोलचा शेप देऊन घेते. व्यवस्थित फ्रेंच करून ठेवू आपल्याला आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा आर्महोलचा शेप देऊन घेतलाय. आता बघा आपली रेग्युलर एवढी ड्राफ्टिंग झाली. जी आपण रेग्युलर ब्लाऊजला करतो तेवढी मार्किंग झाली. आता आपण कट करून घेऊ. त्यानंतर ब्लाऊजचा मला ब्लाऊजचा आकार देणार आहे त्या उदरी पॅटर्न कट करू. ते बघा जसं मार्किंग केलं आहे तशीच कटिंग करायची आपल्याला. पुढचा गळा देखील कट करून घेते. शोल्डरची लाईन जशी मायनस केली तीच कट करायची. आता आर्महोल थोडा एक्स्ट्राचा कट करते मी. तर आपल्याला खालचा टक्स कट करायचा आहे अगोदर. त्यानंतर बघा ह्या ज्या दोन लाईनी त्या दोन्ही व्यवस्थित एकावर एक ठेवायच्या आपल्याला अशा. हे बघा आपला आर्महोल राईट जॉईंट होतो. हे बघा तुम्हाला दिसत असेल इथे. तर आपण तो कट करून घेऊ. हे बघा आता तुम्हाला जवळून दिसत असेल. तर आपला नवीन जो आर्महोल ड्रॉ केला आहे तो असा जॉईंट होतो. हे बघा आता आपण कट करून घेऊ तो. हे बघा आपला आता आर्महोल कटिंग झालंय. आता बघा आपण इथं प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेणार आहोत. ते बघा जिथे इथे असं फोल्ड केलंय तिथून आपल्याला अर्धा इंच खाली मार्क करायचंय. हे बघा इथं. त्यानंतर ही जी लाईन आहे इथं सेंटर काढायचं आहे. टेप आपल्याला असा ठेवायचा आहे. सेंटरवर एक मार्क करायचे. तर फ्रेंच कवने आपण प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेऊ. आता आपला प्रिन्सेस कटचा आकार दिला गेला आहे पण आपल्याला आता कट नाही करायचा आहे. तर आपल्याला बघा आता पुढचा ब्लाऊजचा आकार द्यायचा आहे. आता त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला. इथं आपलं शोल्डर किती 3.5 इंच आहे. तर आता इथे किती 3.5च आहे. तर इथं
ते बघा इथून आपल्याला असं 3-3 इंच मार्क करायचे. तर इथं 2.5 इंच करते मी, इथं देखील 2.5 इंच करते, म्हणजे आपल्या या शेपला तो शेप हे बघा. त्यानंतर इकडे देखील 2.5 इंच मार्क करते. त्यानंतर बघा इथून जो टक्स आहे तिथून त्या फिटिंगच्या लाईनपर्यंत आपल्याला याचा सेंटर काढायचा आहे. सेंटरवर एक मार्क करायचं, पुन्हा याचा एक सेंटर काढायचा, पुन्हा याचा एक सेंटर काढायचा, सेंटरवर मार्किंग करायची. तर बघा आता आपण इथून असा आकार देऊन घेऊ. तर अगोदर आपल्याला खाली बेल्टची मार्किंग राहिली. तर बघा इथून मी टेप असा ठेवते. शोल्डर पेक्स आपलं किती 9.5 होतं, पण 10 इंच मार्किंग केली होती. तर आपलं ते वरतून कट झाले. तर हे बघा बरोबर 9.5 वरच येणार आहे आपलं शोल्डर टू अपेक्स, म्हणजे स्टिच करून ते बरोबर येईल. त्यानंतर आपले लोअर चेस्ट, आता लोअर चेस्टची मार्किंग करते मी. तर हे बघा 13 इंच मार्किंग करते लोअर चेस्टची. तर आता इथून खाली बेल्ट बघायचा आहे किती येतोय. 2.5 इंचाला एक लाईन. तर हे बघा आपल्याला 2.5 इंचाला एक लाईन असं मार्क करायचं आहे. इथं इकडे देखील सेम तसंच करायचं आहे, 2.5 इंचाला एक लाईन. इकडे पण तसंच करायचं आहे, सेम तेवढं आपलं 2.5 इंचाला एक लाईन असं मार्क करून घ्यायचे. त्यानंतर बघा इथं तुम्ही अर्धा ते पाऊण इंच वरती जाऊन बेल्टचा शेप देऊ शकता. हे बघा तर मी इथं पाऊण इंच वरती मार्किंग केलं आहे, असं शेप देऊन घेते. त्यानंतर बघा आता आपल्याला जो हा हे बघा हा आकार आहे, आपण आता हा असा व्यवस्थित ते बघा अशा पद्धतीने आपला आकार देऊन झाला आहे. समजलं कसं दिला. तर आता आपण कट करू. अगोदर बेल्ट कट करू आपण. आणि बघा बेल्ट आपला असा इथे जॉईंट होणार आहे, समजलं. आता आपण हा आकार इथून कट करून घेणार आहोत. आता बघा आपला हा बेल्ट आहे आणि हा मधला आकार आहे. तर आपल्याला तर शिलाई मार्जिन कुठे ॲड करायची, हे बघा इथे याचं आपण अगोदर असे एक असं टच करून ठेवायचं आहे. तसं मी तुम्हाला अस्तर दाखवेलच. तर हे बघा इथं आपल्याला पूर्ण ह्या बाजूने शिलाई मार्जिन अर्धा इंच वाढवायची. त्यानंतर इकडे देखील सेम तसंच आहे बघा, इथून देखील अर्धा इंच वाढवायचे आणि इकडनं पण जॉईंट होणार आहे, इकडनं पण अर्धा इंच वाढवायचं आहे. फक्त आपले या साईडनी आणि इकडे होणार नाही. तर बाकी सगळ्या ठिकाणी होईल तसं मी तुम्हाला अस्तर दाखवेलच कुठे काय वाढवायचं आहे. आपण याची स्टिचिंग देखील बघणार आहोत. आता मी इथं बॅक पार्ट घेते. आता बघा इथे मी बॅक पार्ट घेतला आहे, त्यावर हा फ्रंट पार्ट ठेवते असा. बघा अशा पद्धतीने
जसं मार्किंग होतंय तसं मार्क करून घ्यायचे. तर बॅक पार्टच्या अगोदर आपण उंची चेक करून घेऊ. आपल्याला बॅक पार्टची उंची किती हवी? 14 इंच हवी. तर मी इथं 15 इंच मार्किंग करते, म्हणजे शिवून तो 14 इंच तयार होईल. तर ही लाईन आपण अशी जॉईन केली तरी चालेल. त्यानंतर आपल्याला आता गळ्याचा शेप द्यायचा आहे. आता आपल्याला मागचा बेल्ट मला तयार ठेवायचा आहे 4 इंच. त्यानंतर वरती देखील इथं बेल्ट 2 इंचाचा तयार ठेवायचा आहे. बघा इथं 2 किंवा 2.5 इंच देखील घेऊ शकता तुम्ही. आता हे बघा, जो आपण हा सेंटर काढलाय, सेंटरवर असं बेल्ट, यानंतर बघा हा सेंटर आहे, याचा सेंटर काढायचा आहे. सेंटर मार्किंग करते 30 मार्किंग, खाली देखील सेम तशीच करून घेते. तर फ्रेंच कोणी इथं आकार देऊन घेते आहे बघा. आपला मागचा गळा आपण आता ड्रॉ झाला आहे. आपण आता कट करून घेऊ. जशी मार्किंग केली तशीच कटिंग देखील करायची आपल्याला. वर नंतर गळा देखील नेक कट करून घेते मी. जसं मायनस केले तशीच कटिंग करायची आपल्याला. इकडनं आपण हे शोल्डर मायनस केलं, हे देखील सेम. ते बघा, आपला बॅक पार्ट देखील तयार झाला आहे आणि फ्रंट पार्टचे देखील सर्व पॅटर्न तयार झाले. स्लीवची कटिंग मी या अगोदरच्या भरपूर व्हिडिओमध्ये दाखवली, तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा. स्लीवचा देखील एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे मी, नक्की जाऊन चेक करा तो. तर आपण हे पॅटर्न ठेवून ब्लाऊजवर कटिंग आणि स्टिचिंग करणार आहे. तर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्टिचिंग दाखवू. तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट असतील, कमेंट देखील करत जाता येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.